नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मुलांनो, आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 बघत आहोत। संभाव्यता या प्रकारातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 बघत आहोत। तर या 5 संकीर्ण प्रश्नसंग्रहामधले पहिले 5 प्रश्न तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओ मार्फत पाठवलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न 6वा 7वा शिकायचा आहे। तर काय सांगितलं बेटा याच्यामध्ये, हे प्रश्न अगोदर वाचून घ्यायचे आणि नंतर आपण सोडवायचे। तर हे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या एस कदम सर या चॅनलला सबस्क्राईब करावं व सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्यावर क्लिक करावं, जेणेकरून मी पाठवलेले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील व आपण मिळून गणिताचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकू। इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित ते इयत्ता 10वी गणित पर्यंत प्रत्येक सराव संच व प्रत्येक सराव संचामधील प्रत्येक उदाहरण आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे बेटा। आपल्याला कोणत्याही गणिताचा कोणत्याही सराव संचाचा अभ्यास करायचा असेल तरी तो अभ्यास आपल्या चॅनलवर आपल्याला निश्चितपणे भेटेल। म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती आहे। तर मुलांनो, या ठिकाणी 6वा प्रश्न आहे। एका खोक्यात 5 लाल पेन, 8 निळे पेन आणि 3 हिरवे पेन आहेत। यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढावयाचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा। ऋतुजा नावाच्या मुलीला एका खोक्यातून 5 लाल पेनापैकी, 8 निळ्या पेनापैकी आणि 3 हिरव्या पेनापैकी एक पेन काढायचा आहे बेटा। 5 लाल, 8 निळे आणि 3 हिरव्या पेनापैकी एक पेन काढायचा आहे। मग आता हे पेन निळे पेन असण्याची संभाव्यता काढायची आहे। मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल, याचा नमुना अवकाश लिहावा लागतो। नमुना अवकाश म्हणजेच यस। यस बरोबर आहे। आता आपण काय करू, अगोदर लाल पेन बद्दल R1 R2 हे अक्षर लिहूयात। समजा लाल पेन, लाल पेन म्हणजे काय, तर R1, लाल पेन बरोबर R1 R2 R3 R4 R5 R5 पर्यंतच आहे। मग R1 R2 R3 R4 R5 पर्यंत आपल्या ह्या लाल पेन आहेत। R1 R2 R3 R4 R5 आणि निळे पेन, निळे पेन बरोबर आहे, निळ्याला कोणता शब्द आहे बेटा इंग्लिश मध्ये, ब्ल्यू आहे। जसं लालला R होता म्हणून आपण R1 R2 वापरला, मग निळ्याला कोणता वापरतात, ब्ल्यू। ब्ल्यूला ब्ल्यू 1 ब्ल्यू 2 ब्ल्यू 3 ब्ल्यू 4 ब्ल्यू 5 ब्ल्यू 6 ब्ल्यू 7 आणि ब्ल्यू 8 आणि हिरवे पेन बरोबर आहे। हिरवे पेन किती आहेत बेटा, 3 आहेत। हिरव्याला काय म्हणतात इंग्लिश मधून, ग्रीन म्हणतात। मग ग्रीनचं जी आपण घेऊयात, G1 G2 आणि G3। आता म्हणून या ठिकाणी सॅम्पल स्पेस काय झाला, तर नमुना अवकाश काय झाला, नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस। यस या अक्षराने दर्शवतात। मग आपण हे सगळे लिहूयात या ठिकाणी, R1 R2 R3 R4 R5 B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 G1 G2 आणि G3 अशा प्रकारे आपण या ठिकाणी B5 इकडे लिहूयात, B5 B6 म्हणजे आपल्याला इथं महिला पिकअप्स पूर्ण काढता येतो। तर हे पूर्ण आपण नमुना अवकाश या ठिकाणी लिहिलेला आहे। मग नमुना अवकाश मध्ये नमुना घटक किती आहेत बेटा ते अगोदर काढायचे। सॅम्पल स्पेस अगोदर लिहायचा, सॅम्पल स्पेस वरून नंतर काय लिहायचं, सॅम्पल स्पेस वरून नंबर ऑफ सॅम्पल स्पेस लिहायचा। मग आता या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे, म्हणून NS बरोबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 15 16 एकूण पेना किती आहेत बेटा 16 पेन आहेत म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे 16 आहे। मग तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा।
मग निळे पेन असण्याची संभाव्यता घटना ए काय सांगितली आपल्या याच्यामध्ये, घटना ए, याला घटना ए नाव देऊयात. घटना ए, काढलेले पेन निळे असणे, काढलेले पेन निळे असणे. मग निळे असण्याची संभाव्यता काय आहे बेटा या ठिकाणी, काढलेले पेन निळे असणे. मग ए बरोबर लिहायचं, ए साठीचा नमुना अवकाश लिहायचा. निळ्या पेन किती आहेत बेटा याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 निळ्या पेन आहेत. 8 निळ्या पेन या ठिकाणी लिहायच्या. B1 B2 B3 B4 B5 B6 B7 आणि B8 हे पूर्ण निळ्या पेन या ठिकाणी मी लिहिलेले आहेत. मग आता याचा या घटनेसाठीचा नमुना अवकाश किती झाला बेटा, ह्या B1 B2 झाला. मग या नमुना अवकाश मधील नमुना घटकांची संख्या किती झालेली आहे, तर हे 8 आहे. म्हणून NA लिहायचा. NA बरोबर किती, 8. मग आता या ठिकाणी PA काढायचा. PA बरोबर आहे, सूत्र जे सांगितलेलं आहे ते सूत्र नेहमीसाठी लक्षामध्ये ठेवायचं, आपण ठेवले असेल. PA बरोबर आहे NA भागिले NS. अतिशय सोपं सूत्र आहे, NA भागिले NS. NA किती आहे, 8 आहे. आणि NS किती आहे बेटा, तर 16 आहे. म्हणजेच 8/16 बरोबर 8 1 8 आणि 8 2 16. म्हणजेच PA किती आला बेटा या ठिकाणी, म्हणून PA या घटनेची संभाव्यता किती आली, 1/2 आलेली आहे बेटा. प्रोबेबिलिटी ऑफ इव्हेंट ए किती आली, 1/2 आली. म्हणजेच या घटनेची संभाव्यता किती आलेली आहे, 1/2 आलेली आहे. म्हणून काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता 1/2 आहे, असंही लिहू शकतो आपण. म्हणून काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता निळे असण्याची संभाव्यता 1/2 आहे. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. मग अशा प्रकारे आपण प्रश्न सोडवला आहे. अतिशय सोपा आहे. सगळ्या पेन बद्दल R1 R2 R3 R4 R5 आपण लाल पेन बद्दल गृहीत धरलं, निळ्या पेन बद्दल B1 B2 B3 B4 गृहीत धरलं 8 पर्यंत, आणि हिरव्या पेनसाठी G1 G2 G3 गृहीत धरलं. आणि हा झाला नमुना अवकाश. मग याच्यात नमुना घटकांची संख्या आलेली NS बरोबर आहे 16. आणि त्यानंतर मग घटना ए जे सांगितलं, काढलेले पेन निळे असणे. निळ्या पेन याच्यामध्ये कोणत्या निळ्या पेन याच्यामध्ये लिहिल्या, आणि निळ्या पेनची संख्या लिहिली 8 लिहिली. अशा प्रकारे PA बरोबर आहे NA भागिले NS हे सूत्र लिहिलं, आणि सूत्रामध्ये आपण किंमत ठेवल्यानंतर PA ची किंमत 1/2 आलेली आहे. तर पुढचा प्रश्न आहे, एका फाशाची 6 पृष्ठे पुढील प्रमाणे आहेत. आता हे 6 पृष्ठ दाखवलेत ABCDEA. फाश्यावर 1 2 3 4 5 6 अंक असतात, आणि ते फाश्यावर 6 पृष्ठ असतात बेटा. तुम्हाला सांगितलेलं आहे फासा हा घनाकृती असतो, आणि म्हणजे त्याच्या चारही बाजू कशा असतात, सारख्या असतात. 6 बाजू सुद्धा कशा असतात, एकमेकांना सारख्या असतात, कोणताही पडू शकते त्याच्यामधलं. मग या फाश्यावर ABCDEA हे प्रश्न दाखवले. हा फासा एकदाच टाकला तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. मग या फाश्यासाठीचा आपल्याला अगोदर नमुना अवकाश लिहावा लागतो. S बरोबर आहे म्हणजे सॅम्पल स्पेस. नमुना अवकाश काय होईल बेटा, A पडू शकते, B पडू शकते, C पडू शकते, D पडू शकते, E पडू शकते, आणि परत A पडू शकते. म्हणजे A हे अक्षर या फाश्यावर 2 वेळेस आहे बेटा. म्हणून या ठिकाणी A मी 2 वेळेस लिहिलेलं आहे. म्हणून मग याच्यामधल्या नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे, 1 2 3 4 5 6 नंबर ऑफ सॅम्पल स्पेस लिहून टाकला 6. मग याच्यामधली पहिली घटना काय सांगितली, वरच्या पृष्ठभागावर A मिळणे. हे 1 नंबरची घटना आहे, वरच्या पृष्ठभागावर A मिळणे. आता मी फक्त 1 नंबर टाकतो, आपल्याकडे थोडीशी जागा कमी आहे. 1 नंबर टाकतो, तुम्ही गृहीत धरून घ्या. 1 नंबर म्हणजे वरच्या पृष्ठभागावर A मिळणे. तर घटना A साठीचा आपण नमुना अवकाश लिहूया त्या ठिकाणी. घटना A बरोबर आहे काय, नमुना अवकाश आहे वरच्या पृष्ठभागावर A मिळणे. मग A किती वेळा आहे बेटा, 2 वेळा आहे. मग इथं A, A लिहून टाकायचा. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट A किती झाला, मग आता 2 झाला. म्हणून आता या ठिकाणी सूत्र लिहायचं, PA बरोबर आहे NA भागिले NS. हे सूत्र नेहमीच आपलं नेहमी वापरायचं सूत्र आहे, NA भागिले NS. मग NA किती आहे बेटा, 2 आहे, आणि NS किती आहे, 6 आहे. मग उत्तर काय येते, B 6. म्हणून PA किती आला बेटा, 1/6
3 आलेला आहे. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर ए मिळणे ही घटनेची संभाव्यता किती आहे? 1/3 आहे. आणि 2 नंबरचं काय सांगितलेलं आहे? घटना बी काय सांगितली बेटा? घटना बी वरच्या पृष्ठभागावर डी मिळणे. आता ए मिळण्याची संभाव्यता किती आली? 1/3 आली. आणि आता डी मिळण्याची, डी किती वेळेस आहे बेटा? याच्यामध्ये फक्त 1 वेळेस आहे म्हणून डी लिहून टाकला. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट बी, म्हणजे बी या घटनेसाठी सॅम्पल स्पेस किती आहे? 1च आहे. म्हणून परत सूत्र तेच पीए च्या ऐवजी आता काय घ्यायचं? पीबी. ही ए घटना होती म्हणून पीए घेतलं होतं. आता ही घटना बी आहे म्हणून पीबी घ्यायचं. मग पीबी बरोबर आहे एनबी भागिले एनएस. एनबी भागिले एनएस बरोबर आहे. एनबी किती आहे बेटा? 1 आहे. आणि एनएस किती आहे? या ठिकाणी 6 आहे. म्हणजेच 1/6. म्हणून पीबी बरोबर आहे 1/6. हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. अतिशय सोपं गणित होतं. मग वरच्या पृष्ठभागावर ए मिळणे ही संभाव्यता किती आहे? 1/3 आहे. वरच्या पृष्ठभागावर ए मिळणे ही संभाव्यता किती आहे? 1/3 आहे. व बी मिळणे म्हणजे वरच्या पृष्ठभागावर बी मिळणे ही संभाव्यता किती आहे? 1/6 आहे बेटा. 1/6 आहे. अशा प्रकारे अतिशय सोपा प्रश्न होता. तुम्हा सर्वांना निश्चितपणे सोडवता आला असेल. तर आपण अजून एक प्रश्न या व्हिडिओमध्ये घेऊ शकता. प्रश्न 8वा आपण लगेच घेऊयात बेटा. तर बेटा 8वा प्रश्न आहे, एका खोक्यात 30 तिकीट आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यातून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. तिकिटावरील संख्या विषम असणे पहिली संभाव्यता. आणि दुसरी घटना आहे तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. या 2 घटनेची संभाव्यता काढायची आहे. तर यासाठी आपल्याला अगोदर या घटनेचा नमुना अवकाश लिहावा लागतो. समजा नमुना अवकाश काय आहे? यस आहे. समजा नमुना अवकाश यस आहे. यस आहे. यस म्हणजेच सॅम्पल स्पेस. मग या ठिकाणी यस बरोबर आहे. मग काय काय अंक आहे त्याच्यामध्ये? खोक्यामध्ये किती तिकीट आहेत? 30 तिकीट आहेत. आणि प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिलेली आहे. 1 पासून ते 30 पर्यंतच्या संख्यापैकी कोणतीही एक संख्या लिहिली. 1 लिहिलं, 2 लिहिलं, 3 लिहिलं, 4 लिहिलं, 5 लिहिलं, 6 लिहिलं, 7 लिहिलं, 8 लिहिलं, अशा प्रकारे 30 पर्यंतच्या संख्या लिहिल्या. तर आपण नमुना अवकाश लिहिताना 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे 30 पर्यंत सुद्धा लिहू शकतो. किंवा मग 8 7 8 लिहिल्यानंतर डॅश 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 दाखवून 30 सुद्धा लिहू शकतो. अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो बेटा. मग आपण या ठिकाणी 30 ह्या संख्या लिहिलेल्या आहेत. मग हा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाला? या ठिकाणी 1 पासून ते 30 पर्यंतच्या संख्या म्हणजेच एकूण 30 किती घटक झाले? याच्यामध्ये 30 घटक झालेले आहेत. म्हणजेच नमुना घटकांची संख्या 30 झालेली आहे. मग आता पहिली जी घटना सांगितली, काय सांगितली? घटना ए, तिकिटावरील संख्या विषम असणे. घटना ए काय आहे? तिकिटावरील संख्या विषम असणे. विषम असणे ही झाली घटना ए. मग या घटना ए साठीचा नमुना अवकाश काय होतो बेटा? बघा बरं. घटना ए साठी विषम संख्या म्हणजे ज्या संख्येची विभागणी 2 समान पूर्ण भागामध्ये करता येत नाही अशा संख्येला म्हणायचं विषम संख्या. समजा ही एक पेन आहे. या एका पेनीचं रूपांतर 2 समान पूर्ण पेनीमध्ये करता येते का? नाही. अशा प्रकारच्या 3 पेन झालेल्या आहेत तरी 3 पेनचं रूपांतर 2 समान पूर्ण भागामध्ये करता येते का? नाही. तर अशा प्रकारच्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. म्हणजे 1 3 5 7 9 11 13 15 17 19 म्हणजे ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या सर्व संख्यांना विषम संख्या म्हणतात. मग या सर्व विषम संख्या आपण या ठिकाणी लिहू शकतो. 1 3
5 7 9 11 13 डॅश 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 असं कुठपर्यंत बेटा शेवटची विषम संख्या कुठपर्यंत लिहावी लागते आपल्याला 29 पर्यंत, कारण 30 ही संख्या कशी आहे, सम आहे. म्हणून मग आता नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट ए किती झाले, मग आता हे किती होतील बेटा, 1 पासून ते 29 पर्यंत, 1 2 3 मोजून बघा बरं आता, 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 आणि 29 म्हणजे एकूण ह्या 15 संख्या होती बेटा, 15. एन ए बरोबर किती, मग आता 15 आहे. मग आता म्हणून पीए चं सूत्र लिहायचं, पीए बरोबर आहे एन ए भागिले एन एस. हे सूत्र लिहायचं. एन ए ची किंमत किती आली, 15 आलेली आहे. म्हणजेच 15 छेद एन एस किती आहे, 30 आहे. मग 15 छेद 30, 15 एक 15 आणि 15 दोन्ही 30 बरोबर आहे 1/2. म्हणून पीए बरोबर आहे 1/2. हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पीए. मग आता तिकिटावरील संख्या विषम असणे, म्हणून तिकिटावरील संख्या विषम असणे तिकिटावरील संख्या विषम असणे या घटनेची संभाव्यता किती आहे, संभाव्यता 1/2 आहे बेटा. या घटनेची संभाव्यता किती आहे, 1/2 आहे. जे उत्तर आलं ते लिहून टाकायचं, 1/2 आहे. अशा प्रकारे ह्या पहिल्या घटनेची आपण संभाव्यता काढलेली आहे. तर दुसरी घटना काय सांगितली, तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. जो प्रश्न विचारलाय, जी घटना सांगितली त्या घटनेला समजून घ्यायचा आणि त्या घटनेसाठीचा नमुना अवकाश तयार करायचा. मग या घटनेसाठीचा नमुना अवकाश काय होतो बेटा, बघा बरं. घटना बी, तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. मग आता पूर्ण वर्ग संख्या कशाला होता बेटा, हे आपल्याला समजलं पाहिजे, हे आपल्याला आलं पाहिजे. पूर्ण वर्ग म्हणजे ज्या संख्या वर्ग संख्या आहे त्यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. म्हणजेच बघा बरं कसं, बी बरोबर आहे वर्ग संख्या, म्हणजे 30 पर्यंतच्या कोणकोणत्या संख्या वर्ग संख्या आहेत. 1 चा वर्ग किती होतो बेटा, 1 चा वर्ग 1 होतो, म्हणजे 1 ही पूर्ण वर्ग संख्या. 2 चा वर्ग किती होतो, 4 होतो, म्हणजे 4 ही दुसरी पूर्ण वर्ग संख्या. 3 चा वर्ग किती होतो, 9 होतो, म्हणजे 9 ही तिसरी पूर्ण वर्ग संख्या. 4 चा वर्ग किती होतो, 16 होतो, म्हणजे 16 ही चौथी पूर्ण वर्ग संख्या. 5 चा वर्ग होतो 25, म्हणजे 25 ही 5वी पूर्ण वर्ग संख्या. आणि 6 चा वर्ग होतो 36, जो की 30 पेक्षा मोठा आहे. म्हणून आपल्याला या नमुना अवकाशामध्ये 36 लिहिण्याची आवश्यकता नाही, लिहिता येत नाही. म्हणून आता आपला या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट बी, म्हणजे बी या घटनेसाठी किती झाले नमुना घटक, 1 2 3 4 5 झाले बेटा, 5 झाले. म्हणून मग आपण या ठिकाणी पीबी काढू शकतो. आता या घटनेची संभाव्यता काय आहे बाबा, तर एनबी भागिले एनएस आहे मित्रांनो. मग एनबी भागिले एनएस, एनबी ची किंमत किती आहे बेटा, 5 आहे. आणि एनएस किती आहे, तर इथं आपण बघितलं एनएस किती आहे, 30 आहे. 5/30. मग काय होते बेटा, 5 1 5 आणि 5 सख 30 होते. म्हणून पीबी बरोबर आहे 1/6. हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून मग काय लिहायचं, आता तिकिटावरील संख्या, उत्तर खाली शब्दामध्ये लिहू शकतो आपण खाली. म्हणून तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे या घटनेची संभाव्यता किती आहे, संभाव्यता बेटा 1/6. या घटनेची संभाव्यता 1/6 आहे. अशा प्रकारे आपण जो प्रश्न जशा प्रकारे विचारला तसं उत्तर द्यायचं. समजा याच्यामध्ये विचारलं असतं तिकिटावरील संख्या
मूळ संख्या असणे. मग काय लिहिलं असतं बेटा, तुम्हाला सांगितलंय मी या पाठामध्ये तुम्हाला समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय, मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय, हे सर्व पाठ ठेवावं लागते, लक्षामध्ये ठेवावं लागते. स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, हे सुद्धा लक्षामध्ये ठेवावं लागते. विविध माहिती, जे जनरल नॉलेजची माहिती आहे, जे आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत इयत्ता 10वी पर्यंत, त्या सर्व माहिती आपल्याला माहित पाहिजे. मग आपल्याला त्याचा या ठिकाणी वापर करायचा असतो. मग मूळ संख्या जर म्हणलं तर कोणत्या कोणत्या लिहिली असते आपण, 2 3 5, 2 3 5 7 11 13 17 23 आणि 29 अशा प्रकारे 9 संख्या आहेत. मग मूळ संख्याचा सुद्धा प्रश्न आपण इथे सोडू शकलो असतो. मग त्याची संभाव्यता काय आली असती, 9/30. 9/30 म्हणजे 3 त्रिक 9, 3 10 30 म्हणजे 3/10 हे त्याचं उत्तर आलं असतं संक्षिप्त रूप. अशा प्रकारे किंवा मग संयुक्त संख्या असणे किंवा मग समसंख्या असणे, कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा मग 10 पेक्षा लहान संख्या असणे किंवा एक अंकी संख्या असणे, कोणतेही प्रश्न, विविध प्रश्न तयार केले जाऊ शकतात आणि विविध प्रश्नांची उत्तरे, विविध प्रश्नांची संभाव्यता आपल्याला विचारले जाऊ शकते. कोणतीही संभाव्यता विचारली तरी आपण व्यवस्थित विचार करून ते सोडवायचं, काही अवघड नसते, आपण सहजपणे ते सोडू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न 6वा 7वा व 8वा या ठिकाणी सोडवलेला आहे. निश्चितपणे आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समजला असल्यास नक्की आपण आपल्या मित्रांना शेअर करावा व व्हिडिओवर लाईक्स व कॉमेंट सुद्धा अवश्य करावे मुलांनो, ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.